सावधान शेतकरी मित्रांनो, आजची ही पैशांची बातमी तुमच्यासाठी एखाद्या मोठ्या राजकीय खरेदीण्यापेक्षा नक्कीच कमी नाही. कारण शासनाच्या एका नवीन आदेशानुसार नमो शेतकरी योजनेचे थेट 8,000 रुपये आणि 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच झटक्यात जमा केले जाणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन आणि डोळ्यात तेल घालून ऐका, कारण यात तुमच्या घामाच्या पैशांची सर्वात मोठी माहिती लपलेली आहे. मित्रांनो, आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की पैसे नक्की कोणाला मिळणार आणि ते का अडकले होते. तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात गेली अनेक महिन्यापासून ₹1 देखील आला नव्हता, ज्यांचे नव शेतकरीचे सलग 2 हप्ते आणि त्यासोबतच इतर योजनांचे पैसे वाटेतच कुठेतरी अडकून पडले होते आणि शासनाने ज्या काही त्रुटींमुळे पेंडिंग यादीत टाकले होते, पण आता त्यांनी आपली जमीन आणि बँक खाते पुन्हा लिंक करून स्वतःला 100% पात्र सिद्ध केले आहे. अशा हजारो शेतकऱ्यांना हे सर्व अडकलेले पैसे एकत्र करून प्रचंड मोठी रक्कम एका दिवशी सलग त्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाणार आहे. आणि हे अडकलेले पैसे आता अडकलेले होते तर मित्रांनो EKYC नसल्यामुळे, म्हणजे केली नसल्यामुळे किंवा बँक खात्याला आधार लिंक नसल्यामुळे शासनाने हे पैसे मध्येच थांबवले होते. कारण सरकारचा नियम आहे की पैसे फक्त त्याच खात्यात जातील जे खाते आधार कार्डशी जोडलेले असेल. म्हणजे सरकारचा नियम काय आहे, तर सरकारचा नियम असा आहे की पैसे फक्त त्याच खात्यामध्ये जाणार जे आधार कार्डशी जोडलेले असतील. त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही बँकेत जाऊन तुम्ही चूक सुधारली तर तुम्हाला नक्की किती पैसे मिळणार. तर मित्रांनो, जे आधार कार्डशी जोडलेले असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही तुमची जाऊन चूक सुधारा आणि तुमची बँकेत जाऊन चूक सुधारली तर तुम्हाला नक्की किती पैसे मिळणार. तर मित्रांनो, ज्यांचे सर्व काही सुरळीत आहे त्यांना नेहमी 2,000 रुपये मिळतील. ज्यांचा एक हप्ता अडकला होता त्यांना मागचे आणि आताचे असे मिळून थेट 4,000 रुपये मिळतील. आणि ज्यांचे सलग 2 हप्ते थांबले होते त्यांना केंद्राचे आणि राज्याचे सर्व पैसे एकत्र करून 8,000 रुपये मिळतील. आणि ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा देखील ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा पास झाला आहे आणि नमो शेतकरीचे पैसे अडकले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 10,000 रुपये 10,000 रुपयांचा जास्त रक्कम 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम सरकारकडून जमा केली जाणार आहे. मित्रांनो, मार्च महिना संपत आला असल्यामुळे राज्य सरकारच्या MHAD पोर्टलवरती सध्या युद्धपातळीवर या सर्व पैशांच्या वाटपाचे काम सुरू आहे. आणि अधिकाऱ्यांवर निधी संपवण्याचा मोठा बदलाव मित्रांनो नीट वाचा तुम्ही देखील, अधिकाऱ्यांवर निधी संपवण्याचा मोठा दबाव आहे. त्यामुळेच हे थांबलेले सर्व पैसे आता एकाच वेळी दिले जात आहेत. पण ज्या शेतकऱ्यांनी अजून आपले बँक खाते ॲक्टिव्ह केले नाही त्यांचे हे 2,000 रुपये 4,000 रुपये 8,000 रुपये किंवा 10,000 रुपये कायमचे सरकार जमा करून घेईल आणि त्यांना एकही रुपया मिळणार नाही. त्यामुळे आजच तुमच्या जवळच्या बँकेत जा आणि तिथे जाऊन बँक मॅनेजरला भेटून तुमचे खाते सुरू असल्याची खात्री करा. आता हा सर्वात मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता. तुम्हाला देखील पाहिलेला असेल की तुमचे थांबलेले पैसे आता नव्या मंजूर झालेल्या हजार रुपये नक्की कधी येणार, म्हणजे तुम्हाला पैसे नेमकं कधी येणार, कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार, कधी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार, थेट बँकेमध्ये कधी जमा होणार, याचे सर्वजण वाट पाहत आहेत. तर मित्रांनो, जर तुमचे पोर्टलवरील स्टेटस आज हिरव्या रंगात ॲक्टिव्ह दिसत असेल आणि बँकांमध्ये सर्व काही व्यवस्थित सुरू असेल तर येत्या 27 ते 31 मार्चच्या फायनल क्लिअरन्समध्ये म्हणजे येत्या 27 ते 31 मार्चच्या ह्या तारखेच्या दरम्यान तुमचे पैसे हे सर्व पैसे तुमच्या थेट बँक खात्यामध्ये कोणत्याही कपातीविना हमखास जमा होतील. कपातीविना म्हणजे एकही रुपया कमी न करता तुमच्या खात्यामध्ये हे सर्व पैसे जमा होणार आहेत. कधी तर 27 ते 31 मार्च दरम्यान, म्हणजे ह्या 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत मित्रांनो. त्यामुळे काळजी करू नका आणि तुमचे काय प्रश्न असेल तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.